नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ 10वीच्या मुलांसाठी महत्त्वाची आहे. कारण 10वीच्या मुलांसाठी मराठी पेपरमध्ये एक व्याकरणाचा हा प्रकार आहे ज्याचं नाव आहे शब्दसिद्धी. तर तुमचा शब्दसिद्धीबद्दल जो पण डाऊट आहे तो सगळा या व्हिडिओमध्ये कव्हर केला जाईल. तर आपण सुरू करूया. शब्दसिद्धी हा व्याकरणाचा प्रकार. लक्षात घ्या, शब्दसिद्धीचे टोटल 3 प्रकार तुमच्या अभ्यासामध्ये आहेत. सर्वप्रथम आपण शब्दसिद्धी म्हणजे काय ते बघूया. तर भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असं म्हणतात. आपली जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेमध्ये एखादा शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं. तर शब्दसिद्धीमध्ये हा कन्सेप्ट आहे साधित शब्द. तर साधित शब्दांचे जे 3 प्रकार आहेत ते तुमच्या अभ्यासामध्ये आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द. लक्षात घ्या, तुम्हाला पेपरमध्ये 4 ते 5 मिक्स शब्द दिलेले जाणार. ते तुम्हाला ओळखायचे आहे की तो शब्द उपसर्ग घटित आहे, प्रत्यय आहे की अजून एक प्रकार आहे त्याला अभ्यस्त म्हणतात. तुमच्या लक्षामध्ये फक्त हे 3च नावं ठेवायचे, उपसर्ग, प्रत्यय आणि अभ्यस्त. तर आपण सर्वप्रथम बघूया की उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणतात. तर उपसर्ग घटित शब्दाची व्याख्या आहे मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. तर सगळ्यात पहिला आपल्याला कळलं पाहिजे मूळ शब्द कशाला म्हणतात. तो जो मेन शब्द आहे शॉर्टकट मध्ये सांगेल, जसं की हे नाव आहे विशाल. तर वी नावाचा कोणता शब्द नसतो, पण शाल जो आहे हा शब्द असतो. मग शाल या शब्दाच्या आधी काय शब्द लागला, वी. तर हा जो वी आहे ना, या वीलाच काय म्हटलं जातं, उपसर्ग. मूळ शब्दाच्या आधी म्हणजे मूळ जो शब्द आहे हा आहे मूळ शब्द. या मूळ शब्दाच्या आधी कोणता शब्द लागलाय, वी. तर एक शब्द लागू शकतो किंवा अधिक शब्द लागू शकतात. जसं की बाबा हा शब्द आहे मुख्याध्यापक. मुख्याध्यापकच्या आधी लागला उप. पण शब्द काय, उपमुख्याध्यापक. तर मला सांगा, तर या ठिकाणी हा मूळ शब्द आहे आणि मूळ शब्दाच्या आधी कोणता अक्षर लागलाय, उप. याला उपसर्ग असं म्हणतात. तर असं मूळ शब्दाच्या आधी जर एखादा उपसर्ग लागून शब्द बनत असेल तर त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. जसं की हा जो सुविचार शब्द आहे, या सुविचार शब्दामध्ये विचार हा मूळ शब्द आहे आणि त्याला उपसर्ग काय लागलेला आहे, सु. मग काय बनला, सुविचार. तुम्हाला असं लिहून नाही देणार, तुम्हाला हा शब्द देणार आणि आपल्याला ओळखायचंय की हा उपसर्ग घटित शब्द आहे की नाही. तर तुम्हाला विचार करायचा आहे की विचार हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे सु हा उपसर्ग लागलाय म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द आहे. त्याचबरोबर प्रगती, प्र नावाचा शब्द नसतो पण गती नावाचा शब्द असतो. मग गतीच्या आधी काय लागलं, प्र. मग त्याला म्हणायचं प्रगती. त्यानंतर यथाशक्ती, यथा नावाचा शब्द नाहीये पण शक्ती नावाचा शब्द आहे. म्हणजे या शक्तीच्या आधी कोणता शब्द लागला, यथा. मग त्याला देखील तुम्ही म्हणू शकता उपसर्ग घटित शब्द. तो यथाशक्ती हा यथा आणि शक्ती या 2 शब्दांपासून बनलेला आहे. त्याचबरोबर गैरसमज. तर गैरसमज हा जो शब्द आहे याच्यामध्ये समज नावाचा मूळ शब्द आहे ज्याच्या आधी गैर नावाचा उपसर्ग लागला आहे. जसं की गैरहजर मध्ये पण सेम आहे. हजर नावाचा शब्द आहे त्याच्या आधी काय लागलंय, गैर. म्हणून त्याला तुम्ही म्हणायचं उपसर्ग घटित शब्द. त्याचबरोबर दुष्काळ. तर काळ नावाचा शब्द असतो, काळ, आणि त्याच्या पुढे काय लागलेला आहे, दुष. तर दुष्काळ शब्द बनला, त्याच्यामध्ये दु हा उपसर्ग आहे म्हणून या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द तयार होतो. तर उपसर्ग घटित शब्दामध्ये काय असतं, मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो. मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागला की त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. शब्दसिद्धीचा जो दुसरा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं प्रत्यय घटित शब्द.
तर लक्षात घ्या, प्रत्यय घटित शब्द कशाला म्हणतात, तर मूळ शब्दाच्या आधी नाही. आता मूळ शब्दाच्या नंतर, जर मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे लागून जर एखादा शब्द तयार होत असेल तर त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. जसं की रसिक, रसिक मध्ये रस हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या पुढे इक हा शब्द लागला आणि मग शब्द बनला कोणता, रसिक. तर रस हा मूळ शब्द तुम्ही बघता इथे आणि इक हा त्याचा काय आहे, प्रत्यय आहे. मग काय बनला, रसिक. बुद्धिमान, तर बुद्धी हा मूळ शब्द, त्याच्या पुढे काय लागला, मान, मग काय झालं, बुद्धिमान. दयाळू, दया हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे काय लागलं, आळू आणि काय बनलं, दयाळू. दुकानदार, तर दुकान हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे काय लागलं, दार नावाचं प्रत्यय, म्हणून त्याला दुकानदार हा शब्द तयार झाला. माणुसकी, तर माणूस हा शब्द आहे आणि त्याच्या पुढे बघा शब्द पुढे लागला पाहिजे, त्याच्या पुढे, पुढे म्हणजेच नंतर जर शब्द लागला तर त्या ठिकाणी प्रत्यय घटित शब्द तयार होतो. तर तुम्हाला उपसर्गामध्ये आधी लागतं, प्रत्ययमध्ये नंतर असतं. ठीक आहे. त्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं अभ्यस्त शब्द. लक्षात घ्या, अभ्यस्त शब्द सगळ्यात सिंपल असतं. तर याच्यामध्ये काय असतं, तर कधी कधी काय असतं, दोन शब्द एकत्र येणे, सेम शब्द, जसं की पटपट, सेम शब्द एकत्र पटपट, किंवा दोन विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द जसं की जवळ पास, जवळपास, शेजारी पाजारी, हे जोड शब्द आहेत, जोड शब्द आहेत, शेजारी पाजारी, सॉरी. असे जर काही जोड शब्द असतील तर त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. बघा इकडे पूर्णाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, दोन्ही शब्द सेम, जवळ जवळ, पैसाच पैसा, क्षण क्षण. त्यानंतर अंशाभ्यस्त, थोडे सारखे असणार, आसपास, जवळपास, उभा आडवा, शेजारी पाजारी, पुस्तक बिस्तक. मी तर म्हणेन याला अंशाभ्यस्त म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणा ना जोड शब्द, आपण बोलताना याला जोड शब्द प्रमाणे वापरतो. त्यानंतर अनुकरण वाचक, सेम सेम, कटकट, बडबड, झुळझुळ, गुटगुटीत, तुरुतुरु, कडकडाट. तर या ठिकाणी त्यांचा अनुकरण जे आहे ते कसं आहे, सेम आहे. इन शॉर्ट ज्या ठिकाणी जोड शब्द असतात, एकतर आपण बोलताना शेजारी पाजारी असं बोलतो, किंवा पटपट, लटलट, कटकट, या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. काही उदाहरणे आहेत बोर्डाला आलेली, ती आपण बघूया. आपल्याला सगळ्यात पहिले या ठिकाणी अभ्यस्त शब्द ओळखून लिहायचे. तो रस्ती अभ्यस्त आहे. जमीनदार, शेवटला दार लागलंय म्हणजे नंतर लागलं म्हणजे हा प्रत्यय आहे. त्यानंतर वटवट, सेम सेम शब्द आहे म्हणजे अभ्यस्त आहे. दयाळू, दया आणि आळू, आळू नंतर लागलं मग हे प्रत्यय आहे. बरोबर आहे की नाही वार्ता? येस. त्यानंतर अजून काही एक्झाम्पल्स आहेत बघा. या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे कोणता शब्द कोणत्या प्रकारातला आहे. भर दिवसा, दिवसा हा मेन शब्द आहे, त्याच्या पुढे भर लागलं म्हणजे हा तुमचा उपसर्ग घटित शब्द आहे. पटपट जोड शब्द आहे. त्यानंतर निकोप, तर कोप हा मेन शब्द आहे, त्याच्या आधी नी लागलंय म्हणजे हा उपसर्ग आहे. आणि टिकाऊ, टिक हा मेन शब्द आहे, त्याच्या पुढे ऊ लागलंय तर हे होगा टिकाऊ. तर अशा प्रकारे सोपं असतं, तुम्हाला हे ओळखणं जास्त अवघड नाहीये. तर या ठिकाणी आपण शब्दसिद्धीचे तिन्ही प्रकार व्यवस्थित अभ्यासले, सर्वांना हे तिन्ही प्रकार व्यवस्थित समजले असतील. जर तुम्हाला ही व्हिडिओ फायद्याची वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.